शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला तर त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान हे वेगळंच असतं. कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने कांद्यांच्या आधारभूत खरेदी किमतीत वाढ करत नाफेड मार्फत खरेदी सुरू केल्याने नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळू लागला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून साठवून ठेवलेल्या कांद्यालाही आता चांगली बाजारपेठ मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला पाहूया आजच्या वास्तविकता यशाचीमध्ये. कांद्याला योग्य भाव न मिळाल्यानं शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात सापडतात. शेतकऱ्यांचं हे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारनं आधारभूत किमतीत 13% वाढ करून नाफेडमार्फत 2,125 रुपये प्रति क्विंटल दरानं कांदा खरेदीला सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत इथल्या प्रमुख बाजारपेठेत निफाडसह चांदवड आणि सिन्नर तालुक्यातले शेतकरी आपला साठवलेला कांदा मोठ्या संख्येनं विक्रीसाठी आणत आहेत. सरकारने गेल्या अनेक दिवसापासून कांदा भावात जी आज वाढ बघायला भेटते, जून जुलै सारख्या महिन्यामध्ये ही 2,000 ते 3,000 पर्यंत कांदा वाढ झालेली आहे. मी प्रथमतः केंद्र सरकारचे आभार मानेल की त्यांनी आत्ताही 13% वाढ करून एक कांदा उत्पादकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारनं खरेदीच्या निकषांमध्ये थोडी शिथिलता आणली आहे. त्यामुळे आता मध्यम आणि लहान आकाराच्या कांद्यालाही चांगला भाव मिळत आहे. चाळीत साठवून ठेवलेला कांदा चांगल्या दरात विकला जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. 13% दर वाढ दिलेली आहे ती अतिशय म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने आहे. पण सरकारच्या या गोष्टीसाठी सर्वप्रथम सरकारचे व नाफेडचे आम्ही निषेध व्यक्त करतो की त्यांनी शेतकऱ्यांसाठी हा चांगला निर्णय घेतला आहे. तसाच मागील काळ जर बघता आणि आत्ताचा काळ बघता कांद्याचे रेट हे बाजारभावात थोडेसे उंच लेवलला गेलेले आहे. बाजारातल्या या खरेदी विक्रीत शेतकरी आणि सामान्य ग्राहक या दोघांचंही नुकसान होऊ नये हा नाफेडच्या खरेदीमागचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा बाजारात कांद्याचे भाव कोसळतात तेव्हा नाफेड आधारभूत किमतीनं कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना आधार देतं. तर दिवाळी किंवा पुढील काळात जेव्हा भाव वाढतील तेव्हा हात साठवलेला दर्जेदार कांदा बाजारात आणून ग्राहकांना दिलासा दिला जातो. इस प्राइस के इंक्रीज होने की वजह से किसानों को भी एक अच्छा भाव मूल्य मिल रहा है और हमारा जो प्रोसेस है प्रोक्योरमेंट का उसको भी बहुत ही मजबूती मिल रहा है. फिलहाल ये नासिक जिला में इस खरीफ सीज़न के दौरान जो बारिश 15 दिन की देरी बताई जा रही है, लेकिन ग्राउंड लेवल पे माहौल अभी सही है. किसान नाफेड के साथ और नाफेड भी किसानों के साथ बहुत अच्छी तरह से कोऑपरेट कर रहे हैं. नाफेडच्या या योग्य नियोजनामुळे एकाच वेळी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दाम मिळतोय आणि दुसरीकडे ग्राहकांच्या ताटातील कांद्याची चवही टिकून राहणार आहे. शासनाचा हा दुहेरी फायदा देणारा निर्णय कृषी अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच एक सकारात्मक पाऊल ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल कुमार वैद्य, नाशिक.